तर नेक्स्ट पॉइंट आहे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशंस. तर फॉर्म बघा. Form of homogeneous differential equation is dy by dx is function of xy. सर्वांनी फॉर्म लिहून घ्या. is called homogeneous differential equation. Homogeneous differential equation of same degree in x and y. Of same degree in x and y. तर इथं x ची आणि y ची काय लागते डिग्री सेम लागते तरच त्याला काय म्हणतो आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री कशी पाहिजे सेम. तर आपण डिग्री मेजर करायची आणि ओळखायचं की कोणता टाइप आहे. एकदम सिंपल आहे. आणि एक नोट लिहून घ्या. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजेनियस differential equations are solved by taking y by x equal to u or हा x डिवीजन मध्ये RHS ला गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय or y equal to ux. तर फॉर्म आणि हे सर्वांनी नोट लिहून घ्या. तर होमो मीन्स सेम लक्षात ठेवा. ॲज नेम इंडिकेट्स होमो मीन्स सेम म्हणजे xy ची डिग्री कशी पाहिजे सेम तरच त्याला आपण म्हणतो होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन्स आर सॉल्व्ड बाय टेकिंग y by x काय पुट करायचं u or y equal to ux. तर एक्झाम्पल नंबर 1 बघायचं. तर बघा एक्झाम्पल नंबर 1 इज solve x plus y into dy by dx equal to y. तर बघा सोल्यूशन काय दिले गिवन डिफरन्शियल इक्वेशन x plus y dy by dx equal to y. तर बघा बरं ओळखायचं कसं x ची डिग्री 1 आहे y ची डिग्री 1 आहे. इथं पण बघा बरं y ची डिग्री 1 आहे बरोबर. आणि जर x into y असेल तर कंबाईन डिग्री मेजर करायची कशाची x आणि y ची. तर बघा आता हा इंटू आहे बरोबर x plus y RHS ला गेल्यावर काय होईल डिवाइड म्हणजे dy by dx equal to काय मिळेल y upon x plus y. मग बघा बरं आहे का परत एकदा डिग्री बघा y ची 1 आहे x ची 1 आहे y ची 1 म्हणजे is homogeneous differential equation of degree 1 तर असं म्हणूया is homogeneous differential equation of degree 1 बरोबर. मग याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 1 आहे का रे 1 चेक करायला आपण म्हणून इथं म्हणूया 1 काय म्हणूया 1. तर याला म्हणलं इक्वेशन 1 बरोबर ना. इज होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 1 बरोबर ना. तर काय करतो स्टेप फर्स्टला व्हाट इज स्टेप नंबर फर्स्ट इज एक पुट काय पुट करणार put y by x equal to u and homogeneous
x equal to u. Put y by x equal to u. मग डिव्हिजन रूल पेक्षा प्रोडक्ट रूल वापरणं सोपं, म्हणून x ला RHS ला लिहूया. x डिव्हिजन मध्ये RHS ला या मल्टिप्लाय होईल. दिस इम्प्लाइज अरे y equal to ux. मग काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग u फर्स्ट फंक्शन आहे, x सेकंड फंक्शन आहे. यूज प्रोडक्ट रूल. कुठला रूल वापरू जर दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असल्यावर यूज प्रोडक्ट रूल. मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x विल dy बाय dx. काय सांगतो प्रोडक्ट रूल रे, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, मग x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x विल 1 प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, मग u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x विल du बाय dx. म्हणजे काय u into 1 in u plus x du by dx. LHS as it is dy by dx. तर काय करूया आता, हे रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू कुठं पुट करूया 1 मध्ये. म्हणजे काय, व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज, अरे स्टेप नंबर 2 इज then differential equation 1 becomes, then differential equation 1 becomes, किंवा डायरेक्टली then 1 becomes म्हणलं तरी चालेल. then 1 becomes or then differential equation 1 becomes काय रे, मग 1 बघा 1 dy by dx काय पुट करणार आता, अरे dy by dx is u plus x du by dx. so LHS is u plus x du by dx. dy by dx काय होऊन गेला, u plus x du by dx equal to, अरे y is, अरे जस्ट बघा आता y काय पुट करणार, ux सॉरी y equal to ux upon x plus y, x as it is. y काय पुट करणार ux. मग बघा बरं, डिनॉमिनेटर मधून कोण कॉमन निघतोय, न्यूमरेटरला x as it is राहील. टेकिंग x कॉमन फ्रॉम डिनॉमिनेटर, मग ब्रॅकेट मध्ये काय लिहितं 1. बघा x into 1 येईल x, तिथं कोण नसतो तिथे सबका मला एक घेतला आणि u as it is into मग x into त्या डिव्हिजन मध्ये x गेट कॅन्सल्ड. मग LHS as it is u plus x du by dx, u plus x du by dx. आता हा जो प्लस u आहे तो RHS ला गेला पाहिजे मायनस, म्हणजे x du by dx equal to, अरे u upon 1 plus u plus u become minus u. मग इथे काय करूया, upon 1 घेतला बरोबर ना, म्हणजे काय 1 into u येईल u minus u न कशाला मल्टिप्लाय करणार 1 plus u ला upon 1 plus u into 1 येईल 1 plus u. मग सिम्प्लिफाय करा इक्वेशन. LHS as it is राहील, LHS as it is म्हणजे u minus u ना मल्टिप्लाय करूया बॉडमास u into 1 येईल u म्हणजे मायनस u येईल, आणि यातलं साइन चेंज होईल, मायनस u into प्लस u येईल मायनस u स्क्वेअर. बेस सेम ऍडिशन ऑफ इंडायसेस, 1 plus 1 येईल 2 upon 1 plus u, अरे प्लस u मायनस u गेट कॅन्सल्ड. मग आता काय करूया, व्हेरिएबल सेपरेट करूया. dx कडं x च्या टर्म, du कडं u च्या टर्म, बरोबर ना, म्हणजे dx डिव्हिजन मध्ये RHS ला गेला मल्टिप्लाय 1 plus u डिव्हिजन मध्ये LHS ला आला मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय x as it is 1 plus u बरोबर ना, 1 plus u into du, 1 plus u into du equal to, RHS ला कोण आहे, न्यूमरेटरला मायनस u स्क्वेअर dx. मग व्हेरिएबल सेपरेट वन मेथड काय सांगते, du कडं u च्या टर्म, du कडं u च्या टर्म इनटू काय u स्क्वेअर, इकडे आलं डिवाइड होईल, मायनस साइन तिथेच राहील, आणि dx कडं x च्या टर्म म्हणजे इनटू त्या RHS ला गेल्यावर डिवाइड होईल. म्हणजेच काय लिहितो 1 plus u upon u स्क्वेअर, बरोबर 1 plus u upon u square equal to d minus sign as it is dx upon x. आणि इथं आपला ऑपरेटर घ्यावा लागेल du, काय घ्यावा लागेल आपल्याला ऑपरेटर du
तर इथे बघा 1 प्लस u ची टर्म आहे du सोबत अपॉन इंटू ती स्क्वेअर आहे LHS ला डिवाइड होतील du इक्वल टू मायनस dx अपॉन x dx अपॉन x. तर झाले तर व्हेरिएबल सेपरेट बघा बरं. हा झाला f ऑफ u du आणि -1 अपॉन x झाला f ऑफ x dx. ये वेरिएबल सेपरेबल फॉर्म and take integration. So what is step number 3? That is use step number 3. ऐका VS फॉर्म त्याला काय म्हणतो आपण वेरिएबल सेपरेबल फॉर्म and take integration म्हणजेच काय इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस u अपॉन u स्क्वेअर du इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. मग इथे डिनॉमिनेटर सेपरेट दिला काय 1 ला सेपरेट केला डिनॉमिनेटर प्लस u ला आपण सेपरेट दिला. बघा बरं डिनॉमिनेटर सेम एडिशन ऑफ न्यूमरेटर du इक्वल टू ॲट ए टाइम इंटिग्रेट करूया -1 अपॉन x dx तसंच ठेवतो मी. ॲट ए टाइम आपण इंटिग्रेशन करूया LHS as well as RHS चं. बरोबर म्हणजे काही इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन u स्क्वेअर du सेपरेट इंटिग्रेट करतोय आता u आहे डिनॉमिनेटरला u स्क्वेअर आहे म्हणजे डिनॉमिनेटरला एक u शिल्लक राहील म्हणजे काही 1 अपॉन u du त्याचे इंटिग्रेशन येईल. बरोबर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन u du इक्वल टू मायनस 1 अपॉन x चे इंटिग्रेशन काय राहील कोण सांगेल. तेच करायचं आपल्याला इथं. बघा बरं आता 1 अपॉन x स्क्वेअर आहे का परफेक्ट डेरिव्हेटिव्ह नाही -1 अपॉन x स्क्वेअर आहे. मग इथं प्लस आहे ना प्लस 1 अपॉन u स्क्वेअर. मी मायनस ची ऍडजस्टमेंट करतो लक्षात आलं का. तर इथं लिहितो बघा ऍडजस्टमेंट ऑफ मायनस ऍडजस्ट मायनस साइन ऍडजस्ट मायनस साइन काय